एक जागा जिथे प्रत्येक मशीन नाही तर एक संधी आहे स्वतःला घडवण्याची। ही जागा म्हणजे छाजेड फिटनेस क्लब, राहुरी फॅक्टरी मधील सर्वात विश्वसनीय आणि हायटेक जिम। महिलांसाठी स्वतंत्र बॅचेस अँड ट्रेनर्स, 100% सेफ अँड पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट, एसी सह पूर्ण सुविधा असलेली जिम, हायटेक इक्विपमेंट्स, फुल बॉडी वर्कआउट साठी योग्य। तर यायचं कुठे आहे? छाजेड फिटनेस क्लब, ताराबाद रोड, राहुरी फॅक्टरी। आवाज जनतेचा, लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय व हक्कांसाठी। आम्हाला एकत्र आणण्याचं काम इतके वर्ष कोणाला जमलं नाही, त्या आमदारांनी केलं, त्यामुळे मी त्यांचा आभारी आहे, अशी टीका माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक आहुजा यांनी विद्यमान आमदार मोनिका राजळे यांचं नाव न घेता केले। रविवारी पत्रकार परिषदेत अशोक शेठ आहुजा व अरुण मुंडे एकत्र येत त्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत आमदार मोनिका राजळे यांचं नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली। पत्रकार परिषदेत ते म्हणाले की क्षमता नसताना आमदार राजळे यांनी आपल्या नातेवाईकाला शेवगावचा तालुका अध्यक्ष बनवलं, स्वीकृत नगरसेवक बनवलं। या त्या व्यक्तीचे पक्षासाठी काय योगदान आहे असा प्रश्न त्यांनी आमदार राजळे यांना केला। पक्षामध्ये निष्ठावंतांची मोठी जुनी फळी आहे। पक्षासाठी वेळप्रसंगी जेलची वारी केलेले व राजकीय गुन्हे अंगावर घेतलेले व रस्त्यावर उतरून पक्षवाढीसाठी लाठ्याखाट्या खाल्लेले कार्यकर्ते, जुन्या फळीला लांब केलं, सर्वांना डावललं गेलं। राजळे यांनी आपल्या नातेवाईकाला शेवगाव भाजपाचा अध्यक्ष केलं। शेवगाव शहरात गेल्या 40-50 वर्षापासून भारतीय जनता पार्टीशी एकनिष्ठ असलेल्या कार्यकर्त्यांची विद्यमान तालुका लोकप्रतिनिधींच्या नातेवाईकांकडून सातत्याने गळचेपे होते, त्यामुळे जुन्या फळीने आमदार राजळे यांच्यावर तीव्र नाराजी व्यक्त करते। यावेळी शेवगाव शहरातील निष्ठावान भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते प्रेमसुख जाजू, सालारभाई शेख, बाळासाहेब कोळगे, गणपत कर्डिले, माजी नगरसेवक कमलेश गांधी, शब्बीरभाई शेख, दिगंबर काथवटे, अंकुश कुसळकर, अमोल सागडे, अजय भारसकर, नितीन मालानीसर, मच्छू बर्वे, अमोल घोलप, दीपक आहुजा, नितीन फुंदे, बंडूशेठ मेहर, राजेंद्र मेहर, राजू तरटे, राजू धनवडे, महादेव साखरे, ॲडव्होकेट श्याम कनगरेंसह भाजपाचे पदाधिकारी व निष्ठावान कार्यकर्ते यावेळी उपस्थित। जनता पार्टीच्या कार्यकर्ते झाला। आज इथं लोकप्रतिनिधी म्हणून जवळजवळ 7-8 मी अशोक शेठ आणि अजून 7-8 नगरसेवक इथं उपस्थित आहेत। आणि भारतीय जनता पार्टीमध्ये जास्त संख्येने आणि जास्त लोकप्रतिनिधी म्हणून आणि चांगले कार्यकर्ते आणि विचाराचे कार्यकर्ते आज अशोक शेठ पाठीमाग आणि आपल्या विचाराच्या पाठीमाग सगळे आलेले। आज अशोक शेठ हे विचार आहेत, वर्गीय शिवनाथ अण्णा वैद्य यांनी भारतीय जनता पार्टी उभा केली असताना या तालुक्यामध्ये संघर्ष केला आणि तो संघर्ष आज मी नाव काढलं जातं। उद्या अशोक शेठ राजकारणात असते नसते हा भाग जरी असला तर अशोक शेठचं नाव भारतीय जनता पार्टी म्हणून कोणी पुसू शकत नाही। आणि अशोक शेठला आम्ही सगळ्यांनी मान्य केलेले मान्याचे की ते नेते भविष्यात बी नेते राहणार आहेत। इथं बसत असताना या शेवगावचं भाजप जिवंत राहिलं पाहिजे, हे शेवगाव शहर जिवंत राहिलं पाहिजे। मधल्या काळामध्ये आपल्याला पत्रकारांना माहिती आहे की आम्ही शेवगाव पाणी योजना जिवंत राहण्यासाठी आंदोलन केले, उपोषण केले आणि आता सर्व पक्षीय कृती समितीने रस्ता रोको केला। त्याच्यामध्ये उद्दिष्ट एवढाच होता की शेवगाव गावाचा पाणी प्रश्न टिकला पाहिजे, शेवगाव शहराचे प्रश्न कुठंतरी मार्गी लागले पाहिजे। 2 दिवसापूर्वी आम्ही सर्व जवळजवळ 10-12 नगरसेवक नगरपालिकेत जाऊन पाणी पुरवठा बंद होता 8 दिवसापासून, आपण पैसे भरले, पातळीने पैसे भरले आणि पातळीच्या 2 दिवसापूर्वी पाणी सुरू झालं आणि कधीच नाही पहिल्यांदा वाल बंद करून शेवगावचा पाणी आपलं बंद केलं, तो सोडण्याचं काम आम्ही सगळ्यांनी केलं। त्याच्यात इथं सगळ्या पक्षाचे होते। यासाठी भविष्यामध्ये शेवगावच्या प्रश्नासाठी, शेवगावच्या विकासासाठी आणि शेवगावची माणसाची स्वाभिमान जपण्यासाठी, मेन मुद्दा आपला स्वाभिमान जपायचा आहे। आपल्या शहरामधला कार्यकर्ता जो निष्ठावान आहे, कार्यकर्ता काम करणार आहे आणि समाजामध्ये सुद्धा कोणत्या पक्षाचा असण्यापेक्षा चांगलं काम करीत असेल तर त्या माणसाच्यासाठी शाबासकी द्यायला पाहिजे आणि कुठंतरी समाजातल्या चांगल्या माणसांनी एकत्र आले पाहिजे। मधल्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, इथं बसणाऱ्या सगळ्या पत्रकारांना शेवगावला कुणीच वाली नाही राहिलं, कुणी कोणाला आवराव आणि कुणी कोणाला सांगाव अशी परिस्थिती राहिली नाही। म्हणून शेवगावच्या 4 शहाण्या माणसांनी ज्यांनी राजकारण या शेवगावमध्ये केलंय अशा लोकांनी कुठंतरी शेवगावच्या वाईट परिस्थितीमध्ये काही पेच प्रसंग निर्माण झाला तर एकत्र आलं पाहिजे अशा पद्धतीची भूमिका आम्ही घेतलेली। हे काय कोणाच्या तरी सांगण्यावरून आणि कोणाच्या दबावून आम्ही एकत्र आलो नाही, आम्ही कोणाच्या तरी विरोधात एकत्र आलेलो नाही।
की आम्ही शेवगावच्या जडणघडणासाठी एकत्र आलेलो आहे आणि ह्या मुद्द्यावर अशोक शेठ सविस्तर सांगणार आहे, पण मी याच्यात मनापासून जैनी प्रयत्न केला ही भूमिका करण्यासाठी. त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. इथं प्रेम मोग असलेले यांनी सुद्धा गावात ते म्हणले मी राजकारणात सध्या नाही, ते भारतीय जनता पार्टीचे आमचे जुने नेते, पण सामाजिक जडण काढण्यासाठी सोशल कार्यकर्ते खऱ्या अर्थाने गेली 8-10 वर्षापासून या प्रामाणिक जे निष्ठावान भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहेत त्यांच्यावर सातत्याने अन्याय केला जातोय. आता जे तालुका अध्यक्षाची निवड झाली त्याचा पक्षात कोणतंही योगदान नाही, त्यांचा कोणताही पक्षात संघर्ष नाही, पक्षासाठी त्यांनी एकही केस घेतली नाही आणि त्याला एवढी मोठी जबाबदारी लोकप्रतिनिधींनी एक त्यांचा नातेवाईक म्हणून या ठिकाणी दिलेली आहे. त्यांचे काम करायची पद्धत आपल्या सगळ्याला माहीत आहे. जो नातेवाईक आमची गुलामी करीन त्याला पक्षाच्या माध्यमातून पद दिले जातात आणि ते पद देऊन त्यांनी पक्षाची बैमानी केलेली आहे. त्यामुळं सर्व कार्यकर्ते ज्यांनी 5-5, 10-10, 20-20 वर्ष पक्षासाठी कष्ट घेतलेत अशांना खऱ्या अर्थाने न्याय मिळावा म्हणून आम्ही सर्व शेवगावातले 60-70 कार्यकर्ते या ठिकाणी एकत्र जमलेलो आहे. नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक नक्की करा.